हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रुषा टेल्स चॅनल. मस्त थंडी पडली आहे आणि थंडीत आपल्याला गरम गरम काहीतरी खायची इच्छा नेहमीच होते. सो आज आम्ही लंचमध्ये करणार आहोत हराभरा कबाब. सो चला त्याची रेसिपी पटकन बघूयात. इथे मी वाटीभर पालक, भांडभर मटार, थोडी कोथिंबीर, 4-5 लसूण, 1 मिरची आणि बटाटा घेतला आहे. बटाटा सोलून त्याचे 4 तुकडे करून मी घेते. हे सगळं आता आपल्याला बॉईल करायचं आहे. तर कुकरमध्ये पाणी घेऊन मी तो बटाटा ज्याचे 4 तुकडे केले ते मी ॲड करते आहे. तसेच भांडभर जे मटार आपण घेतले तेही मी ॲड करते आहे आणि वाटीभर पालक आणि मटार हे लगेच बॉईल होतात, पण बटाटा बॉईल व्हायला थोडा वेळ लागतो. सो आपण विदाऊट शिट्टी 5 ते 10 मिनटं कुकर हा बॉईल करायला ठेवतो आहे विदाऊट शिट्टी. आणि हां, ज्यात मी थोडंसं मीठसुद्धा ॲड केलेलं आहे बॉईल करताना. सो शिट्टी न लावता आपण हा कुकर ठेवलेला आहे गॅसवर 5 ते 10 मिनटासाठी बॉईल करायला. तसंच मी साईड बाय साईड एका पॅनमध्ये डाळीचं पीठ घेतलं आहे आणि ते मी ड्राय रोस्ट करते आहे. फक्त डाळीचं पीठ पॅनमध्ये घेऊन थोडं गरम पॅनमध्ये ते मी हलवून घेते आहे. आणि आई इथे अर्थातच साईड बाय साईड वांग्याचं भरीत करतात आहे, ज्याचा अप्रतिम वास सुटला होता. आणि आम्ही दोघी गप्पा मारत हसत खिदळत स्वयंपाक करतो आहे. सो आपला कुकर झालेला आहे. तर बॉईल झालेले मटार, कोथिंबीर, पालक, 1 मिरची आणि 4-5 लसूण जे आपण घेतले होते ते मी सगळं मिक्सरमधून काढते आहे इथे. आणि हां, ते आपल्याला अगदी पातळ पेस्टसारखं नाही करायचं आहे, दरदर असतं. म्हणजे थोडेसे त्याचे मटार मॅशी आपल्याला हाताला लागले पाहिजे इतकंच आपण ते मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. त्यात बटाटे जे आपण उकडून घेतले आहेत आणि ड्राय रोस्ट केलेलं बेसन हे सगळं आपण ॲड करायचं. तसंच त्याच्यामध्ये धनेची पावडर आणि जिरेची पावडर ही आपल्या आपल्या चवीनुसार आपण त्यात ॲड करतो आहे. आणि चवीपुरतं अर्थातच मीठ, जसं तुम्हाला मीठ हवं आहे तसं तुम्ही त्याच्यात ॲड करा. हे सगळं आता आपण मिक्स करून घेणार आहोत. अर्थातच याची कणकेसारखा गोळा तयार होत नाही, पण हे सगळं मिक्स करून तुमच्या हाताला एक टेक्स्चर येईल. याच्यात मी व्हिडिओत तुम्हाला दाखवते आहे तसं एक टेक्स्चर निर्माण होतं. तर त्या टेक्स्चरचं पीठ गोळा मळून होतो आणि या गोळ्याचे आता आपल्याला पॅटी करायचे, जसं मी व्हिडिओत दाखवलं आहे. ते पॅटी झाले की एका पॅनमध्ये थोडंसं शॅलो फ्राय करून घ्यायचं, तेल टाकायचं, तेल गरम होऊ द्यायचं आणि जे आपण पॅटी केले ते आपण त्या तव्यामध्ये त्या पॅनमध्ये शॅलो फ्राय दोन्हीकडून करून घ्यायचं मंद आचेवर. हां, हे करताना एका बाजूनी ते झाले आहेत का हे आपल्याला दर 5-5 मिनटांनी चेक करावे लागतात. त्यानुसार तुमचा गॅस जसा आहे तसा कमी जास्त करत तुम्ही ते शॅलो फ्राय दोन्ही साईडनी करून घ्या. मी याच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवलेलंच आहे. तर ते दोन्ही साईडनी डार्क ब्राऊन झाले पाहिजे. तुम्हाला व्हिडिओत त्याचा कलर दिसेलच कसे ते रेडी झालेत. अशा प्रकारे हराभरा कबाब रेडी आहे. आणि हे ताट सजलेलं आहे. वांग्याचं भरीत, पोळी, हराभरा कबाब. इथे आई त्याची चव घेऊन मला सांगतात की किती छान झालं आहे. सो हे असे हराभरा कबाब पटकन रेडी होतात आणि सगळ्यांना घरातल्यांना हे आवडतात सुद्धा. तर तुम्हीसुद्धा सगळेजण हे ट्राय करा, ही रेसिपी ट्राय करा. तुम्हाला सगळ्यांना कशी वाटते हे नक्की सांगा. तर भेटू आता आपण पुढच्या रेसिपीमध्ये, पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. थँक यू फॉर वॉचिंग.